अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड साई उद्यान या ठिकाणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीनं महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आणि अवघा रंग एक झाला गीतांचा कार्यक्रम संपन्न झालाय। अहिल्यानगर महानगरपालिकेत विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व म्हणजे माजी उपमहापौर गणेश भोसले हे नेहमीच प्रभागात वेगवेगळे प्रकल्प यशस्वीपणे राबवत असतात। महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच अवघा रंग एक झाला गीतांचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। ग्रामीण भागातील कामगार महिलांना नगर शहरात राहता यावं याकरिता महिला हॉस्टेलची निर्मिती केली जाणार आहे। यात सुमारे 200 महिला राहू शकतात। मनपाच्या माध्यमातून महिलांच्या आजारपणाचे तातडीने निदान व्हावे यासाठी मोफत रक्तलघवीच्या चाचण्या केल्या जात आहेत। तरी जास्तीत जास्त महिलांनी आपल्या तपासण्या करून घ्याव्या। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचं काम होत असतं। आपल्याला लाभलेला वारसा या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जात असतं, असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले। अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड साई उद्यान येथे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीनं महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आणि अवघा रंग एक झाला हा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, उपायुक्त साधना वसावा, माजी नगरसेविका शीतल जगताप, संगीता भोसले, माजी महिला बालकल्याण समिती उपसभापती मीना चोपडा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मनोज साठे, संतोष भोसले, नामदेव भोसले, निलेश मदने, विजय फुलसौंदर, विशाल मदने, संजय कर्डिले यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की बुरुडगाव रोड परिसरातील महिला एकत्रित येण्याकरिता विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून महिला दिनानिमित्त आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभाताई भोंग, मनीषा गुगळे, संजीवनी जाधव, शिल्पा रसाळ, वैशाली गांधी या महिलांचा गौरव करण्यात आला। तर लकी ड्रॉ पद्धतीने 51 महिलांचा सन्मान करण्यात आला। प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे आणि प्रसिद्ध गायिका सन्मिता धाकटे शिंदे यांचा अवघा रंग एक झाला हा गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात असं ते म्हणाले। तर यावेळी माजी नगरसेविका शीतल जगताप तसेच माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची भाषणं झाली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिला आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहे। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपलं कर्तव्य पार पाडत असतात। तसेच सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचं काम देखील महिलाच करत असतात। माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम केलंय। या माध्यमातून महिलांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते, असं मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केलंय। करताना भोसले साहेबांनी आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा तसंच माननीय आमदार संग्रामभाईंनी आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा विचार करून हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजन केला। यांचे मी विशेष आभार मानते, कारण महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करताना मी बघितलं की महिलांना घरातील सर्व आवरून कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी भरपूर वेळ लागतो। त्यासाठी भोसले साहेबांनी हा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते। ह्या ठिकाणी आपल्याला ज्यांचा कार्यक्रम मी तर अजून ऐकला नाही, आम्ही मागच्या इलेक्शनच्या वेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलं होतं, पण तिथे संग्राम भैया उपस्थित असल्यामुळे आमचा येण्याचा योग जरा कमीच लाभला, म्हणजे आम्ही तिथे उपस्थित नाही राहू शकलो। पण यूट्यूब असेल किंवा नगरमध्ये अनेक भागात असेल किंवा महाराष्ट्रभर गाजणारे गणेशजी शिंदेसाहेब असतील, कारण मी त्यांचे व्याख्यान, त्यांचे आपले छत्रपती शिवाजी महाराजांवरचे व्याख्यान किंवा अनेक स्त्रियांविषयी व्याख्यान असो किंवा ज्ञानेश्वरी असो किंवा रामदास बोध असो, अशा अनेक व्याख्यानं मी स्वतः यूट्यूबला तुमचे ऐकलेले सर, खूप छान। आणि ह्या कार्यक्षेत्रात काम करताना त्यांना हाताला हात साथ देणारी त्यांची मिसेस, म्हणजे असं म्हणायचं सूर आणि ताल त्याच्याबरोबर व्याख्यान हे प्लस प्लस करत, म्हणजे त्यांनी लग्न पण विचार करूनच केलेलं असेल कारण ज्यावेळेस स्त्रियांना पण विचारात घेतलं जातं म्हणजे खूप मोठं भाग्य म्हणायचं त्यांचं पण।
कारण आपल्या क्षेत्रात काम करताना आपल्याला कशाची गरज आहे असं गणेश भोसले साहेबांबरोबर आमचे गणेशजी शिंदे साहेब असतील, बागानगरी साहेबांनी सगळ्यांनी विचार करूनच कार्य केलं आहे. तसं तुम्ही पण केलं. मी जास्त वेळ न घेता, मला माहिती आहे की सर्वच महिलांना तुम्हाला ऐकायची, तुमच्या गाण्याला ऐकायची सर्वांचेच कान आतुरतेने वाट बघत आहेत. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. माणूस आपल्याकडे आपल्या नगर शहराचं एक भूषण असणारे असे गणेशजी शिंदे सर, आणि ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने विविध वाहिन्यावरील जो गाण्यांचा कार्यक्रम असतो तो गाजवला अशा संगीताताई धापटे शिंदे मॅडम. तसा धापटे सरांचा आमचा यापूर्वी परिचय होता. ते यशदामध्ये प्राध्यापक होते आणि संमिता मॅडम देखील त्यांच्याबरोबर असायच्या. त्या कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहायच्या. अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. अहिल्यानगर महापालिकेमार्फत नेहमीच महिलांना आणि बाल विकास विभागामार्फत महिलांच्या विविध योजना आपण राबवत असतो. यावर्षी आपण ज्या वर्किंग वुमन आहेत, म्हणजे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत, ग्रामीण भागातून या शहरामध्ये कामासाठी येतात, त्यांच्यासाठी एक हॉस्टेल बांधण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी देखील आपण केलेली आहे. त्या हॉस्टेलच्या माध्यमातून कमीत कमी या शहरामध्ये काम करणाऱ्या 200 महिलांचं हॉस्टेल आपण उपलब्ध करून देत आहोत. महिलांच्या ज्या अनेक समस्या असतात, आरोग्याच्या ज्या समस्या असतात, बऱ्याचशा महिलांचा एचबी कमी असतो, अनेमिक असतात. माझी सर्व महिलांना विनंती आहे की महापालिकेमार्फत आपल्या रक्ताच्या ज्या चाचण्या असतात त्या मोफत केल्या जातात. आपल्या जवळचं जिजामाता आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी देखील मोफत केल्या जातात. त्याला कुठल्याही उत्पन्नाची अट नाही, कुठल्याही आधार कार्ड किंवा पॅन कार्डची गरज नाही. तर ज्या ज्या महिलांना काही वैद्यकीय त्रास असेल, कमीत कमी 6 महिन्यातनं आपण एकदा रक्त लघवी आपण तपासणी करून घ्यावी. महापालिकेने ही आपल्याला सोय उपलब्ध करून दिलेली आहे. परत एकदा मी काही जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाला उशीर झाला आहे. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. वेगळं काहीतरी देण्याचं आम्ही प्रयत्न करत राहतो. एक वर्षभर थांबून महिला दिनानिमित्त आपण काय करणार आहे यावेळेस, अशा बरंच महिला मला विचारत असतात यावेळेस काय आणणार आहे नवीन. आज आपलं 5वं वर्ष या ठिकाणी आज सुरू आहे. गेले 3 वर्ष आपल्या महिला हॉल आपल्या समता कॉलनीमध्ये आहे, तर तिथं त्या ओपन ग्राउंडमध्ये ती छोटी जागा होती, त्या ठिकाणी आपण घ्यायचो. आणि तिथं ती काही दिवसांनी जागा कमी पडायला लागली आणि नंतर हे फाउंटन आपण केलं. मग इथं मागच्या वर्षीपासून आपण ह्या ठिकाणी सुरू केलं. एक ह्या कार्यक्रमाने एक आपल्याला आनंद मिळतो, एक चांगले 2 शब्द आपल्या कानावर पडतात. या कार्यक्रमानिमित्त आपले शिंदे दाम्पत्य या ठिकाणी आले आहेत. गणेशजी शिंदेंचा कार्यक्रम मी आपल्या संग्रामभाईच्या इलेक्शनमध्ये आपल्या बडी साजन ह्या ठिकाणी ठेवला होता आणि त्यावेळेस मी त्यांना ऐकलं आणि त्यावेळेसच गणेशजी मी ठरलं की आपल्याला सुद्धा परत एकदा या ठिकाणी बोलवायचं आहे आणि इकडच्या आपल्या सगळ्या महिलांना त्या तुमचं ऐकवायचं. म्हणून त्याच वेळेस मी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आज गणेशजीने आपल्याला वेळ दिला. आपल्याला खरं 8 मार्चलाच करायचं होतं, पण काय कारणास्तव करता नाही आलं. त्यांना दुसरीकडं कार्यक्रम होती, मग त्यांनी आपल्याला ही 10 तारीख दिली, म्हणून आपण ह्या आज 10 ठेवलेला आहे. मी आता जास्त काही बोलत नाही. आपण सर्वजण थांबलात. आपल्या माझ्या 5 माता भगिनींना ज्या कर्तबगान महिला आहेत त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार ठेवला. दरवर्षी आपण ठेवत असतो की जे जे आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात, काहीतरी नाव त्यांनी केलं आहे, एक खडतर परिस्थितीतून त्यांनी काहीतरी घडवलं आहे, अशा महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. आमच्या भोंगताई आहेत, त्या अध्यात्म क्षेत्रामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर चांगलं काम आहे. त्या सारसनगर भागामध्ये राधाकृष्ण मंदिरात त्या ठिकाणी ते काम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एक चांगलं महिलांचं एक संच त्या ठिकाणी तयार केलेला आहे.
आणि आध्यात्मिक या विषयावर त्यांचं एक चांगलं काम आहे. तसंच आमच्या गोगळेताई आहेत, त्या गोगळेबाई भाभींनी योगा, हास्य क्लब हे त्या ठिकाणी करत असतात आपल्या आनंद हॉस्पिटलच्या बॅक साईडला आणि सारसनगरला सुद्धा. आणि त्या माध्यमातून त्यांनी कमीत कमी 400 ते 500 महिला हे रोज त्यांच्याबरोबर असतात. इतका मोठा संच एक महिला हँडल करते हे काही तोंडाची गोष्ट नाही. आणि दिवसेंदिवस त्या महिला अजून त्यांच्याकडे वाढत आहेत. पण त्यांना आज सांगतात की आता जागा नाही तिथं करायला. म्हणजे इतकं त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. त्यांना आत्ताच त्या ठिकाणी संग्रामभाईच्या माध्यमातून एक मोठं शेड त्या ठिकाणी दिलं आहे आपण. आणि त्या माध्यमातून ज्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आता पाऊस, ऊन, वारा ह्याच्यापासून संरक्षण देण्याकरता त्यांनी ते बोलले होते. आणि त्या माध्यमातून संग्रामभाईंनी त्यांना मोठं शेड त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. त्यांचासुद्धा सत्कार, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो, त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. तसेच आमच्या शिल्पाताई रसाळ आहेत, त्या पत्रकार आहेत. त्यांचंसुद्धा बऱ्याच वर्षापासून ते आपल्या नगर शहरामध्ये ह्या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि एक चांगली महिला, एक चांगला विचार असणारी महिला आपल्या भागामध्ये आहे आणि एक चांगलं काम करणारी महिला. त्यामुळे त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी सत्कार ठेवला. त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. त्याचबरोबर जाधवताई ह्या सामान्य घरातल्या महिला आहेत. आणि एक सामान्य महिला ज्या वेळेस तिने ठरवती की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्यांनी ठरवलं आणि एक छोटंसं शॉप त्यांनी आपल्या भागामध्ये सुरू केलं आणि त्यांनी चांगली सेवा दिली, चांगल्या लोकांशी संबंध जोडले, चांगल्या महिलांशी त्यांचे संबंध आले आणि चांगलं काम त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं शॉप चांगलं चालायला लागलं. हे करत असताना त्यांनी दुसरं सुद्धा शॉप खोललं, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे ज्यांना ह्या व्यापारामध्ये, धंद्यामध्ये कसलंही पूर्ण आयुष्यामध्ये काही माहिती नाही, त्या महिलेने हे उभा केलं स्वतः. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते शॉपमध्ये असतात आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांनी म्हणजे हे काम करत असताना त्यांनी रोजगारसुद्धा निर्मिती केलेली आहे. महिलांना त्यांच्याकडून रोजगारसुद्धा निर्माण झालेले आहेत. त्यांनी शिवणकाम म्हणा, ह्याच्या माध्यमातून त्या दुकानात म्हणा काम करणारे, म्हणजे त्यांनी तर त्यांचं घर चालवतच आहे, पण दुसऱ्याला सुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला. अशा आमच्या जाधवताईंचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, असे या नगर शहराचे उपमहापौर, आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक माननीय पैलवान गणेशरावजी भोसले साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त, धडाकेबाज आयुक्त सन्माननीय डांगे साहेब, त्याचबरोबर आपल्या या प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका व माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सुविद्य पत्नी शीतलताई जगताप, त्याचबरोबर सन्माननीय उपायुक्त वर्सोवा मॅडम, सन्माननीय माजी नगरसेवक सन्माननीय मनीषजी साठे साहेब, त्याचबरोबर संगीताताई भोसले व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनींना सर्वप्रथम या महिला दिनाच्या खूप मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज या भोसले साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक महिला दिनाची पर्वणी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. व्याख्याते, प्रबोधनकार गणेशजी शिंदे सर, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी शिंदेताई यांचं अत्यंत महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू असतात आणि आपल्या या जीवनामध्ये एक सुखाचे, आनंदाचे क्षण देण्याचा ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. आणि मागच्या वेळेला सुद्धा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कार्यक्रम झाला, तर त्यावेळेला सुद्धा आपल्या भागातील असतील, नगर शहरातील असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे मंत्रमुग्ध झाले आणि अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये एक शुद्धरी घेऊन सगळे गेले. आणि म्हणून हा कार्यक्रम संपन्न होत असताना महिलांनी, म्हणजे ज्या महिला भगिनींमुळं खऱ्या अर्थाने
प्रत्येक पुरुष ज्या वेळेला आपण काही काम करत असतो, कर्तृत्ववान होत असतो, तर त्याच्या पाठीमागं महिलांची खंबीर साथ असल्याशिवाय ते शक्य होत नाही. आणि म्हणून महिलांची ताकद ही आपण जर पाहिली तर या राज्याचं सरकारसुद्धा उलथवून टाकण्याची ताकद या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय की आता शासनाचं सुद्धा महिलांच्या बाबतीतलं धोरण असेल, मग लाडकी बहीण योजना असेल, विविध योजना असतील. आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी संग्राम भैयांनी सुद्धा मोठा कार्यक्रम या नगर शहराच्या विविध भागामध्ये घेतला आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने सहभाग घेऊन संग्राम भैयांना आपल्या भावाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे आशीर्वाद दिले आणि प्रचंड मताधिक्यानं असं आपण विधानसभेत त्यांना पाठवलंय. त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कर्तृत्ववान महिलांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सुद्धा होतोय. तसं प्रत्येकच महिला या ठिकाणी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला प्रपंच असेल, आपला संसार असेल, आपल्या मुलाबाळांवरचे संस्कार असतील, हे करण्यामध्ये कुठेही पाठीमागे नाही. आणि म्हणून आपण म्हणजे अध्यात्म असेल, धार्मिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी अत्यंत जबाबदारीने या सगळ्या महिला पार पाडत असतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.